नमस्कार. सिनेमाचे दिवस या मालिकेतील आज हा 13वा भाग. बेळगावचा मुक्कामाचं आपण मागच्या भागात पाहिलं आणि बेळगावचं आमचं शूटिंग पूर्ण झालं आणि मग सलग साताऱ्यात करण्याच्या ऐवजी रमेश देव म्हणले त्याप्रमाणे थोडा ब्रेक घेऊन नंतर आपण साताऱ्यात करूया असं ठरलं आणि आम्ही सातारला परत आलो. पुढे एक नवीन किस्सा घडला. सातारला येईपर्यंत एक नवीन भानगड माझी वाट बघत पत्र येऊन फाडलं. तो तिघींनी आपण आता सुरुवात करायची. सकाळी उठून सातारा गाठले तर एक वेगळेच पत्र येऊन पडले होते. पत्र होते प्रकाश भेंडे यांचे. त्यांचा माझा काही परिचय नव्हता, पण त्यांच्या पत्नी उमा या मराठीतल्या तेव्हाच्या लोकप्रिय अभिनेत्री होत्या आणि त्या दोघांनी मिळून भालू वगैरे 2-3 चित्रपट काढले होते एवढं मी फक्त ऐकून होतो. त्यांचे मला कशाला पत्रे असा विचार करीत ते पाकिट मी फोडले आणि उत्सुकतेने पत्र वाचायला लागलो. सुरुवातीला वाटलं की बहुतेक हे चला तुम्ही नवीन सुरू करताय वगैरे असं काहीतरी शुभेच्छाचं पत्र असेल, पण जसं वाचायला लागलो तशी उत्सुकतेची जागा आश्चर्य आणि नंतर संतापाने घेतली. ते स्वतः म्हणजे प्रकाश भेंडे प्रेमासाठी वाटेल ते या नावाने चित्रपट करीत होते, तर गिरीश घाणेकर म्हणून दुसरे निर्माते, गिरीशची माझी नंतर खूप मैत्री झाली, आज त्या हयात नाही आहेत, ते तेव्हा प्रेम करूया खुल्लम या नावाने चित्रपट करत होते. अर्थात मला ते तेव्हा त्यांची ओळखही नव्हती. माझ्या चित्रपटाचे नाव होते कशासाठी प्रेमासाठी. म्हणजे हे तिन्ही चित्रपट प्रेमावरचेच होते आणि बहुधा ते एकाच वेळी प्रदर्शित होणार होते. ही माहिती मला नवीनच होती, कारण मी काही तेव्हा ॲक्टिव्हली कुठलं काय चाललंय सगळी माहिती घेत नसे. त्यामुळं मला हे नवी माहिती होती. मला आश्चर्य वाटले की एकाच वेळा हे कसं काय तिन्ही चित्रपट येतात, पण म्हणलं ठीक आहे चला योग आहे. पण पुढे त्यांनी जे लिहिले होते ते खिजवणारे होते. हे तिन्ही सारख्याच नावाचे चित्रपट एकाच वेळी लागले तर प्रेक्षकांचा प्रतिसाद विभागला जाऊन तिन्हींच्या बुकिंगवर विपरीत परिणाम व्हायची शक्यता होती. भेंडे जुने निर्माते असून त्यांनी 3 लोकप्रिय चित्रपट दिले होते असे लिहून त्यांनी तुम्ही नवीन आहात सबब तुमच्या चित्रपटाचे नाव ताबडतोब बदलून दुसरे ठेवा असा जवळजवळ दमदाटी वजा आदेशच मला फरमावला होता. त्यांनी सौम्यपणे आपण तिघे बसून चर्चा करू व हा नावे बदलण्याचा विचार करू असे लिहिले असते तर ते मला वाटतं योग्य झालं असतं. पण पत्राचा सूर जणू काही मी काहीतरी गुन्हा केला आहे आणि तो गुन्हा सुधारावा असा होता. ते वाचल्यावर त्या वयात असतो आपल्याला उत्साह किंवा एक तिडीक असती, तसं ते वाचल्यावर मला फरमावणारे हे कोण टिकोजीराव हाच विचार माझ्या मनात आला आणि त्यांना खरमरीत पत्र लिहून तुम्हीच हवे तर तुमचे नाव बदला असे लिहायचे वाटले. पण थोड्या वेळाने शांत होऊन विचार केला आणि मला ठरवलं काही उत्तर लिहायचं नाही आणि नावही बदलायचं नाही. प्रत्येक चित्रपट सुरू करण्यापूर्वी त्याचं नाव म्हणजे याला आपण टायटल म्हणतात ते महामंडळाकडे फी भरून नोंदवण्याची पद्धत होती व त्याप्रमाणे मी ते माझं नाव कशासाठी प्रेमासाठी हे नोंदवलं होतं. बरे प्रेम हा समान शब्द सोडला तर अन्य साधर्म्य नव्हतेच. म्हणजे चित्रपटाची सारखाच प्रत्ययाची वेगळी होती, लेखक वेगळे होते, दिग्दर्शक वेगळे होते. म्हणजे कायदेशीरदृष्ट्या मी पूर्ण बरोबर होतो. पुन्हा त्यांचे पत्र व फोन आला नाही आणि मी तो विषय सोडून दिला. कालानुक्रम सोडून येथेच हेही नमूद करणे गरजेचे आहे की पुढे तिन्ही चित्रपट जवळजवळ एकाच वेळी प्रदर्शित झाले आणि त्यात आमचा सर्वात जास्त चांगला चालला. त्यानंतर आज तागायत माझी व प्रकाश भेंडे यांची कधीही भेट झाली नाही, मात्र गिरीश घाणेकरांची नंतर गाठ पडली. आमची चांगली मैत्री झाली. कोल्हापूरला जाताना ते 2-4 वेळा साताराला घरीही आले व मुंबईला मी गेल्यानंतर तेव्हा आमच्या गप्पांच्या मैफिली झाल्या. अतिशय उमदा असा हा मित्र एका दिवशी अचानकपणे हृदयविकाराने गेला, पण अजूनही त्याच्या आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत. आणखी या टायटलवरीच एक आठवण आहे. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे सर्व इंडस्ट्रीचा लाडका लक्षा, एकदम लागवी, हुशार आणि हर्जवावी. त्याचे प्रत्येक वाक्य विनोदाची लाट घेऊन यायचे. 2 वर्षांनी आम्ही नशीबवान सिनेमा करत होतो तेव्हा टायटलवरून झालेला हा किस्सा मी लक्षाला सांगितला आणि माझ्या ते न बदलण्याच्या ठाम निर्णयाला पितांबर काळेने कसा पाठिंबा दिला हेही सांगितलं. पितांबर तेथे होताच. मी हे सर्व सांगितल्यावर लक्षा म्हणाला, पितांबर पाठिंबा देणारच हो, कारण तुमचे टायटल खरे तर त्याच्याच मनातले कशासाठी प्रेमासाठी म्हणजे प्रेमाच्यासाठी होते ना. प्रेमा किरण या अभिनेत्रीच्या नावावरील त्याची कोटे ऐकून सर्व युनिटने खळखळून हसून दाद दिली
अगदी पितांबरसुद्धा. बेळगावचे पुढील शूटिंग ठरल्याप्रमाणे पूर्ण झाले. बंद आमचा महाराष्ट्राबाहेर जाण्याचा तडकाफडकी घेतलेला निर्णय, बेळगावची निवड आणि तेथे झालेले उत्तम शूटिंग या घटनाक्रमावरून मला विख्यात इंग्रजी कादंबरीकार रॉबर्ट लुडलूमचे एका कादंबरीतील वाक्य आठवले. टर्न डिसॲडव्हान्टेज इंटू ॲडव्हान्टेज, म्हणजे जी अडचणी येईल तिचेच वरदानात रूपांतर करा, असे ते वाक्य होते. आम्ही तेच केले होते. त्यावेळी उत्तम आणि सुयोग्य लोकेशन्स वेगवेगळी मिळाली. म्हणजे कथेत कॉलेज एकच होते, पण पडद्यावर मात्र ते शाहू कला मंदिर, करमळी समाधी परिसर व बेळगावचे कॉलेज मिळून पण एकसंघपणे देणारे भव्य दिसणार होते. चित्रपटाच्या फ्रेमच्या चौकटीची आणि संकलनाची ती किमया होती. प्रेक्षकांना ते सर्व सीन्स एकाच कॉलेजमध्ये शूट केलेले आहेत ही खात्री वाटणार होती. आणि तीच गोष्ट शहांच्या 3 वेगवेगळ्या बंगल्यात शूट झालेल्या सीन्समधूनही ते एकाच बंगल्यात आहेत असे दिसण्याची होते. एकंदरीत थोडा खर्च वाढला असला तरी सलग शूटिंग व बेळगावची सुरेख लोकेशन्स, तिथली अत्यंत उत्तम सहकार्य करणारी माणसं यामुळे एरवी जाचक ठरणारा बंद फलदायी करून घेण्यात आम्ही यशस्वी ठरलो होतो. एखाद्या ठिकाणाचा आपला शेर संपावा तसा आमचा बेळगावचा शेर संपवून युनिटने पुन्हा जाता साताऱ्याला अशी वाट धरली होती. इथे प्रकरण संपतं आणि पुढचं 13वं प्रकरण सुरू होतं पुन्हा साताऱ्यात. अखेर एकदाच्या सिने इंडस्ट्री व सरकारच्या वाटाघाटी यशस्वी होऊन 10 नोव्हेंबरला तोडगा निघाला आणि बंद मागे घेण्यात आला. आता आमचा शूटिंगचा मार्ग मोकळा झाला आणि सर्वांच्या तारखा घेऊन आमच्या शूटिंगचे शेड्यूलही ठरले. मध्ये घडलेल्या 8 दिवसाच्या बेळगावच्या आणि नंतर सुट्टीच्या अध्यायानंतर पुन्हा नवीन संसार मांडल्याप्रमाणे साताऱ्यात युनिटचा पुन्हा मुक्काम थाटावा लागणार होता. आणि हा मुक्काम मात्र आता सर्व शूटिंग पूर्ण करूनच हलणार होता. सर्कसचा मुक्काम नवीन गावात जाताना असा तंबू पुढे जातो आणि त्याची उभारणी झाल्यावर बाकीचा शिकारखाना व कलाकार येऊन दाखल होतात, तसेच युनिटचा मुक्काम येण्यापूर्वी प्रोडक्शन डिपार्टमेंटची माणसे म्हणजे अशोक पाटील व स्पॉट बॉईज कोल्हापूर निघून साताऱ्यात सकाळी 11पर्यंत दाखल झाले. यावेळी शूटिंगचा मुक्काम गजानन मंगल कार्यालय या नवीन ठिकाणी होता. तेथील साफसफाई, जादा सतरंजा गाद्या आणणे अशी त्यांची पूर्वतयारी होईपर्यंत संध्याकाळ झाली. तोपर्यंत साऊंड व्हॅनमधून कॅमेरा, नागरा, लाईट्स व त्यांची माणसे आली, तर दुसऱ्या व्हॅनमधून तंत्रज्ञ येऊन पोचले. 2 कार्समधून सर्व कलाकार येऊन ते रजताजीवर पोचले. पुण्याहून जयराम कुलकर्णी आणि मुंबईहून शेखर नवरे आल्यावर कलाकारांचा सुद्धा कोरम पूर्ण झाला. रात्री रजताजीला सर्व कलाकारांसोबत जेवण व गप्पा मारताना त्यांनी चंद्रकांत माजगावकर, दिलीप आंबेकर, दादा मुताली या सातारकर कलाकारांचं कौतुक केलं. अशोक पाटील यांच्या व्यवस्थेचे व पितांबरचा हा दुसरा चित्रपट असूनही त्याच्या दिग्दर्शन कौशल्याबद्दलही सर्वच कलाकारांनी त्यांचे अभिनंदन केले. हे सर्व ऐकताना मलाही विशेष समाधान वाटले, कारण निर्मात्याच्या म्हणजे माझ्या सतत असणाऱ्या गैरहजेरीमुळे पितांबरला दिग्दर्शकाबरोबर निर्मात्याचीही भूमिका निभावून काळ, काम, वेग आणि दर्जा आणि शिवाय खर्च यांचेही गणित सांभाळावे लागूनही तो त्या कसोटीस पूर्णपणे उतरला होता. थोडक्यात उंटावरून शेळ्या हाकूनही त्या बरोबर जागी पोचत होत्या. हा मला माझ्या मनात आलं. आम्ही गप्पा मारत बसलो असलो तरी तिकडे कला दिग्दर्शक सुधीर ससे अजिंक्यतारा साखर कारखान्यावर आपल्या सेटिंग लावण्याच्या कामात संध्याकाळपासूनच मग्न होते. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष श्री अभयसिंहराजे भोसले, श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले माझे शाळेपासूनचे मित्र होते. आम्ही त्यांना मित्र भाऊसाहेब म्हणत असू. त्यांनी तो कारखाना मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने उभा केला होता आणि उत्तम चालवला होता. त्यांची व तेथील कार्यकारी संचालक विक्रमसिंह अपराध या दोघांच्या सौंदर्य दृष्टीतून तो सर्व परिसर केवळ कार्यक्षमच नव्हे तर सुंदर व देखणाही झाला होता. भाऊसाहेबांनी स्नेहापोटी मला सदैव सहकार्य दिले होते आणि कारखान्यावरही सर्वांचे सहकार्य करण्याची सूचना देऊन ठेवली होती. त्यानुसार कारखान्याच्या मोठ्या गोडाऊनमध्ये सुधीर ससे यांनी आप्पाजींचे ऑफिस आणि घर यांचा सेट लावण्याचे काम सुरू केले होते. आप्पाजी स्वातंत्र्यसैनिक असल्याने त्यांच्या बैठकीच्या खोलीत मागे लावलेले महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि पंडित नेहरू यांचे मोठे फोटो त्यांनी आमच्या घरूनच नेले होते. आप्पाजींच्या पुस्तकाच्या रॅकमध्ये
इतर पुस्तकावर क्रांतिसिंह नाना पाटील यांचे पुस्तक दिसेल असे असलेच पाहिजे म्हणून मी तेही पाठवून दिलं होतं. रात्री 3 वाजेपर्यंत खपून त्यांनी तो सेट पूर्ण केला आणि सकाळी 9 वाजता सर्व युनिट तेथे पोहोचून शूटिंग सुरूही झालं. जयराम कुलकर्णी धोतर, कोट, गांधी टोपी या वेशात खरोखरीच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वाटत होते. त्यांच्याबरोबर शेखर नवरेही आधुनिक पोशाखात आपल्या घाऱ्या भेदक डोळ्यांनी खलनायक म्हणून शोभत होते. याशिवाय साताऱ्यातील नंदू पाटील आणि दीपक इंगळे या दोन्ही कलाकारांचे त्या लोकेशनवर बरेच सीन होते. जयराम कुलकर्णींना सर्वजण प्रेमाने जेके म्हणत. पुणे आकाशवाणीवरील कार्यक्रमात ते लोकप्रिय होते आणि वयाने ज्येष्ठ असूनही सर्वात ते मिसळून चेष्टा मस्करीतही सहभागी होत असत. हसत खेळत झपाट्याने शूटिंग सुरू झाले. इथे एक आठवण करून देतो. नंदू पाटील म्हणजे आजचा स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये जे महत्त्वाची भूमिका त्यांनी केली ती अष्टप्रधानापैकी तो नंदू पाटील. दीपक इंगळे आता नाही आहे, म्हणजे साताऱ्यात नाही आहे, तो फलटणला शिफ्ट झाला आहे, पण त्यांनी सुंदर काम केलं आणि माझ्या सर्व सिनेमात हे दोघंही होतेच. शेखर नवरे आता दुर्दैवानं वारलेले आहेत, लवकर अकाली गेले त्या मनाने, पण त्यांनी अनेक सिनेमातनं काम उत्तम केलं होतं. कारखान्याच्या बाहेरचा निसर्ग परिसरच अर्कशाळेच्या बाहेरचा परिसर म्हणून शूट करणार होते. साखर कारखान्याची चिमणी, वजन काटा हे सर्व टाळून आणि दुतर्फा बाग असलेला रस्ता आणि गोडाऊन हे ऑफिसचे प्रवेशद्वार धरून शूटिंग करण्यात कौशल्य होते. तेथील सील सुरू झाला असताना पितांबर म्हणाला की अप्पांची पूर्वपीठिका लक्षात घेता एखादा जुना मोठा चरखा मिळाला तर ते सूत कातत आहे असा छोटा शॉट प्रभावी ठरेल. मात्र त्यासाठी जुना गांधींच्या फोटोत असा तसाच चरखा मिळाला पाहिजे. त्याचे म्हणणे योग्य होते, पण असा चरखा मिळणार कुठे? कारण गांधीवादी संपत जाऊन गांधीचे नाव घेत सत्ताकार्य करणारे शिल्लक होते. असे वाटत असताना मला बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या खादी ग्रामोद्योग सहकारी सोसायटीची आठवण झाली. सुधीर ससे आमचे कलादिग्दर्शक होते, पण त्यांनीही सतीश रणदिवेंच्यासह 2 चित्रपट स्वतः निर्माणी केले होते. त्यांना घेऊन मी खादी ग्रामोद्योग सोसायटीत गेलो. त्यांच्याकडे आम्हाला हवा होता तसा चरखा होता, पण तो पट्ट्या मोडल्यात, 2 चाकांना फिरवणारा पट्टा नाही अशा मोडक्या अवस्थेत होता. ससे म्हणाले, हा मस्त आहे, त्याला आपण ठाकठीक करून घेऊया. आम्ही तो घेतला. वाटेत हार्वर्डच्या दुकानातून ससे यांनी हवे ते सामान घेतले आणि कारखाना गाठला. बाहेरचा एक सीन संपत आला होता. कामगारांच्या पुढाऱ्याच्या भूमिकेत नंदू पाटील आणि सुरक्षा अधिकारी भूमिकेत दीपक इंगळे सुरेख काम करीत होते. जेके आणि शेखर नवरे यांच्यावर प्रश्नच होता. तेही या नवोदितांना सांभाळून दाद देत होते. सातारच्या आमच्या सर्व रंगकर्मींचे मला कौतुक वाटत होते, कारण रंगभूमीवर काम करण्यात ते तयार असले तरी सिनेमातील अभिनय वेगळा व ते तंत्रही वेगळे असते, पण तेही त्या सर्वांनी झटपट आत्मसात केले होते. तेथीलच दुसरा सीन संपण्यापूर्वी चरखा दुरुस्त होऊन आप्पाजींच्या ऑफिसमध्ये स्थानापन्न झाला होता. जेकेंना तो चालवून पाहायची लहर आली आणि आश्चर्य म्हणजे 5 मिनिटातच कापसाचा पेरू धरून सूत कातण्यातही त्यांनी यश मिळवले. जेके, या वयातही तुम्हाला सूत जमवायला जमते की? या माझ्या शरीरावर त्यांनी मग मी काय अजून म्हातारा झालोय का असे उत्तर दिल्यावर सगळ्यांचाच आशा उसळला. सातारला आल्यामुळे देसाईचे कॅन्टीन पुन्हा लागले होते. त्याचे जेवण आल्यावर कारखान्यात हिरवळीवर सर्वांचे वनभोजन पार पडले आणि ते पाहायला कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. त्या सर्वांचे सहकार्य सारखे लागायचे, कारण काहीतरी लहानसहान सामान, कधी फाईल, कधी सीनमध्ये ठेवणारे खुर्च्या, फ्लॉवर पॉट यांची गरज पडायची व तेही असामान कधी त्यांच्या कारखान्यातून तर क्वचित आपल्या क्वार्टर्समधून धावत पण आणून द्यायचे. जेवण संपून मी निघताना पितांबरने सांगितले की उद्या रमेशजींना सोडायचं आहे. त्यांचे अर्कशाळेच्या गेस्ट हाऊसमधील 3 सीन्स या सर्वांबरोबरच आहेत. त्यात अजिंक्य, विजय कदम व प्रेमा किरण आहेत. त्यासाठी एखादा चांगला बंगला ज्यात बाहेर बाग, ड्राईव्हवे वगैरे याचा बघून ठेवा, म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत 3 सीन तेथे पूर्ण करू. त्यातले काम काही राहिले तर मग पुढे महिनाभर रमेशजींच्या म्हणजे रमेश देवांच्या तारखा नाही आहेत. मी हो म्हणून बाहेर पडलो, पण असा कोणाचा बंगला नजरेसमोर येईना. मग गेस्ट हाऊसवरून गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस आठवले, पण तेही खूप जुने होते. तेव्हा अर्कशाचे गेस्ट हाऊस म्हणून शोभण्यासारखे नव्हते, पण नंतर सातारचेच उपनगर असलेल्या कृष्णानगरमधील पाटबंधारे खात्याचे विश्रामगृह आठवले.
ते अगदी जसे पाहिजे तसे होते. तेथील कार्यकारी अभियंत्यांना फोन करून विचारल्यावर त्यांनी आनंदाने संमती देऊन वर आणखी काही मदत लागली तरी सांगा असे आश्वासन दिले. या 15-20 दिवसांच्या अनुभवावरून आयत्या वेळी अशी मदत लागतेच हे मी शिकलो असल्याने आम्ही तेवढा त्रास तुम्हाला नक्कीच देऊ साहेब असं म्हणून मी चांगले स्थळ म्हणजे लोकेशन मिळाल्याचा सुस्कारा टाकला. तेथे सकाळी 9ची शिफ्ट ठेवली होती आणि त्याचं काम सुरूही झाले. ते रेस्ट हाऊस सातारा पंढरपूर या रस्त्याच्या बाजूलाच होते. शिवाय पाटबंधारे खात्याची सर्व कार्यालयही त्याच परिसरात असल्याने शूटिंग बघायला एवढी प्रचंड गर्दी झाली की शेवटी बंदोबस्ताला 4 पोलीस बोलवायला लागले. गर्दी करून प्रेक्षक आल्याचा कलाकारांना आनंद असतो, पण त्या गर्दीचा शूटिंगला अडथळा निर्माण होऊ लागला किंवा मात्र पंचायत होते. एखाद्या वेळी त्यातील काही जण वाह्यात कॉमेंट्स विशेषतः अभिनेत्रींना बघून करायला लागले की अडथळ्यापेक्षा त्या वागण्यात संताप येऊ लागतो. पण गणवेशातील पोलीस नुसते बघितले की मग आपल्याकडे आपोआप जमावसुद्धा थोडा शिस्तीत वागतो, म्हणजे तेव्हा वागत होता. आज जरा तसं ठामपणे सांगणं अवघड आहे. ती व्यवस्था लावून मी घरी येऊन इन्कम टॅक्सच्या कामाला लागलो. नंतर इन्कम टॅक्स ऑफिसला गेलो. तेथे दुपारी 2च्या सुमारास अशोक पाटीलचा फोन आला की साहेब रमेशजी गाडीतून येत आहेत व आप्पाजी त्यांचे स्वागत करीत आहेत असा एक नवीन सीन पीतांबरच्या डोक्यात आला आहे, तर त्यासाठी एखादी पॉश गाडी व ड्रायव्हर तासाभरात स्पॉटवर पाठवा. मी मुकाट्याने घरी फोन केला आणि आमचा ड्रायव्हर अशोक देशमुख, अशोकही आत्ता नाही आहे आमच्याकडे, तो वारून जवळजवळ 10-15 वर्ष झाली, पण त्यांनी माझ्याकडे जवळजवळ 20 वर्ष उत्तम काम केलं. गाडी चालवणं, टपाल बघणं, शेताची कामं बघणं सगळं करायचं. तर मी त्याला निरोप दिला की पांढरा युनिफॉर्म व टोपी घालून माझी नुकतीच घेतलेली मारुती व्हॅन तेथे घेऊन जायला सांगितले, कारण आयत्यावेळी दुसरं कोणाला सांगणार. त्यामुळे एकच झाले की त्या सिनेमात सगळ्याबरोबर आमचा ड्रायव्हर अशोक देशमुख आणि माझी मारुती व्हॅनही झळकली. मी संध्याकाळी तेथे जाईपर्यंत काम चालूच होते. जसजसा दिवस मावळत जातो तसतसा पीतांबरचा उत्साह वाढतो हे एव्हाना माझ्या लक्षात आले होते. त्याला वेगवेगळे शॉर्ट डिव्हिजन सुचत जाते व तसे करण्याने वेळ वाढत जातो. पण त्या सगळ्याचा उत्तम परिणाम प्रत्यक्ष पडद्यावर दिसणार होता हे माहीत असल्याने कुरकुर करायचं मलाही कारण नव्हतं. आणि शिवाय असे वेगळे सुचणे हा सर्जनशीलतेचा भाग असल्याने ते आयत्या वेळी सुचणार हे मान्यही करायला होतं. हे सर्व होऊन रात्री 9पर्यंत त्या रेस्ट हाऊसमधील सर्व सीन्स पूर्ण झाले. रमेशजींचे चित्रपटातील सर्व काम पूर्ण झाले होते. त्यांनी अगदी आत्मीयतेने वागून सर्व सहकार्य दिले होते म्हणून त्याचे आभार मानले आणि मानधनी दिले. त्यांनी ज्येष्ठत्वाने मला आशीर्वाद देऊन ज्या पद्धतीने काम चालू आहे त्याबद्दल माझे व पीतांबरचे कौतुक केले. मुंबईला जायला निघताना बलदेव इंगवले आणि त्यांची चेष्टा मस्करी झाली. अर्थात ती खास कोल्हापूरच्या फुलांच्या भाषेत, म्हणजे मी सांगायला नको ब र वगैरे ह्याच्यात, आणि पूर्णपणे खाजगी असल्याने ती फार मनोरंजक असली तरी मी काही लिहू शकत नाही. आम्हा सर्वांना त्यांचे जे गुणवंत, पूर्णपणे निर्व्यसनी आणि अतिशय फिट असलेल्या मनमोकळ्या कलाकार दर्शन घडले हा मोठाच लाभ म्हणायचा. त्यानंतर वयाच्या 80व्या वर्षी उत्साहाने वासुदेव बळवंत फडके या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली. ते पाहून ते आश्चर्य वाटले. त्यांच्या शूटिंगच्या निमित्ताने ते वासुदेव बळवंतच्या सातारला आले होते, तेव्हा आवर्जून घरी येऊन जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेले होते. मला पकडून शूटिंगला घेऊन पुन्हा एकदा मनमोकळ्याच्या गप्पांचा आम्ही आनंद घेतला. त्यांनी समर्थ रामदासांच्यावर आपण दोघे मिळून एक पिक्चर करूया असे कशासाठी प्रेमासाठीच्या ट्रायलच्या वेळी सुचवले होते त्याची आठवण निघाली. अर्थात त्या गोष्टीला तेव्हा आता 20 वर्ष होऊन गेली ती. अजूनही आपण करूया असे त्यांनी परत साताऱ्याला सुचवल्यावर मी म्हटलं की आता सुरेश केतकर म्हणून ठाण्याचे ग्रस्त असा चित्रपट निर्माण करतायत असं समजलं आणि तो विषय तेवढ्यावरच थांबला. हिंदीमध्ये असा देवांना आजही तरुणाच्या उत्साहात कार्यरत आहे. तोच उत्साह रमेशजींच्या पाहून मला तेव्हा आश्चर्ययुक्त आदर वाटत राहिला. दुसऱ्या दिवशी कारखान्यावर शूटिंग होते. त्याचा रॉस्टॉक न्यायला अशोक पाटील घरी आला. मी त्याला चेष्टेने आज काही ऑर्डर नाही का म्हणून विचारलं, तर त्याने आपली उद्याची मागणी सांगितली की मंत्री अर्कशाळेत भेट देतात या सीनसाठी मंत्री म्हणून शोभणारा कलाकार व त्याच्यावर 2-3 त्याचे कार्यकर्ते, चमचे आणि त्याची एक लाल दिव्याची गाडी लंच नंतर लागेल. आता रात्री 9-10 वाजता हे सांगितल्यानंतर
सकाळी हे सगळी व्यवस्था करायची जबाबदारी माझ्यावर होती. काय करायचा विचार करत मी झोपलो. पण सकाळपर्यंत डोक्यात विचार सुचला, कसा ते आता आपण पुढच्या भागात बघूया.